सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कठोर कारवाई सुरू आहे. विटा इथं मोठी कारवाई करण्यात आली. पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याच्याकडून 4 पिस्टल 4 जिवंत काडतूस जप्त केले. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे यांनी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विटा तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालय परिसरात एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून निगराणी ठेवली. यावेळी मोटरसायकल जवळ पाठीवर सॅक अडकवून उभे असलेल्या एका संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं आपलं नाव धीरज सतीश चव्हाण वय 21 राहणार पारे रोड बजरंग नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असं सांगितलं. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्या सॅकमधून 4 पिस्टल तर पॅन्टच्या खिशातून 4 जिवंत काडतूस आढळून आले. या अग्निशस्त्रांचा कोणताही परवाना नसल्याचं आरोपीने कबूल केलं. हे पिस्टल मध्य प्रदेशातील पाजी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी करून जादा दराने विक्रीसाठी आणल्याची माहिती त्यानं पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडील सर्व अग्निशस्त्र आणि काडतूस जप्त केले. त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास विटा पोलीस करतात. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.